आपल्याला नवीन टॉपिक स्टार्ट करायचंय. टॉपिकचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. ओके, अगोदरचा जो टॉपिक होता तो पण रिप्रोडक्शनचाच होता, पण तो कोणामधला होता? लोअर अँड हायर प्लांट्स मधला होता. ठीक आहे. आता रिप्रोडक्शन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ अ यंग वन्स लाईक देअर पॅरेंट. त्यांच्या पॅरेंट सारखाच दिसणारा नवीन ऑर्गॅनिझम तयार होणं म्हणजेच काय? रिप्रोडक्शन. प्लांट मध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलो. ठीक आहे. आता सेम त्याच पद्धतीनं ॲनिमल्स मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. रिप्रोडक्शनचे प्रायमरी दोन प्रकार पडतात. एक म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन, दुसरा म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि ॲनिमल्स मध्ये पण त्याच पद्धतीने आहे. एक एक पॉइंट आपण बघूया. ठीक आहे. आता इथे बघा, वी नो दॅट रिप्रोडक्शन इज वन ऑफ द मेजर लाईफ प्रोसेसेस ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड इट हेल्प. मी तेव्हा पण शिकवताना म्हणलोय की रिप्रोडक्शनचा नेमका वापर कशासाठी केला जातो? टू कंटिन्युटी देअर स्पेसीज. ओके, ऑन अर्थवर त्यांच्या स्पेसीज जगण्यासाठी. आता आपण जास्तीत जास्त 70 वर्ष जगू शकतो. नशीब लाभलं तर आपण 100 वर्ष लाभले आम्हाला म्हणल्यासारखं. ठीक आहे. 150 तर कोणी नाही जगू शकत, पण तरी पण मानवजात ही आहे ना पिढ्याला पिढ्या. का? कारण की या ज्या स्पेसीज आहेत ते आर सर्वाइव्ह बिकॉज देयर इज अ रिप्रोडक्शन ऑफ. तिथे काय होते? रिप्रोडक्शन होणार आहे त्याच्यामुळे, म्हणजे कंटिन्युटी ऑफ द स्पेसीज. प्लांटच्या बाबतीत पण सेम आणि ॲनिमलच्या बाबतीत पण हीच गोष्ट आहे. ठीक आहे. रिप्रोडक्शन इज द डिफाइन्ड ॲज द बायोलॉजिकल प्रोसेस अँड द फॉर्मेशन ऑफ द न्यू फॉर्म्स फ्रॉम द, हे खूप महत्वाचा शब्द आहे, प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. अगोदर लाईफ पाहिजे तेव्हाच त्या ठिकाणी रिप्रोडक्शन होणार आहे. ओके, दगडापासून दगड तयार होईल का? नाही, नॉन लिव्हिंग आहे. म्हणून याला काय म्हणतात? रिप्रोडक्शन इज द बायोलॉजिकल प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे ती? बायोलॉजिकल प्रोसेस आहे. ओके, आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ पाहिजे. इट डज बिकम्स द वायटल प्रोसेस. वायटल म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट, VITAL. वायटल म्हणजे IMP, व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. आणि बघा इथं, विच इनेबल्स द स्पेसीज टू सर्वाइव्ह ओव्हर अ लॉंग पिरियड. त्या स्पेसीजला खूप जास्त जगण्यास, स्पेसीजला म्हणतो मी, ऑर्गॅनिझमला म्हणालोय का? नाही, स्पेसीज जास्त कालावधीसाठी जगण्यासाठी हेल्प करणार आहे. इवन टू द इंडिव्हिज्युअल्स और द ऑर्गॅनिझम्स लिव्ह नॅचरली फॉर द लिमिटेड पिरियड ऑफ टाइम. जर इंडिव्हिज्युअल ॲनिमल धरले आपण तर तो काय होतो? काही ठराविक कालावधी पुरताच राहतो, पण त्यांच्या स्पेसीज अनेक कालावधीसाठी राहतात बिकॉज रिप्रोडक्शन देअर इज अ ऑफर. त्यामुळे ओके. आणि इन दिस टॉपिक वी विल लर्न अबाउट द व्हेरियस मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. ओके, आणि द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सोबतच गॅमेटोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे तयार होणं, गॅमेट तयार होणं म्हणजेच गॅमेटोजेनेसिस. ओके, आणि त्यासोबतच फर्टिलायझेशन आणि त्यासोबत एम्ब्रियोलॉजी. एम्ब्रियोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एम्ब्रियो कॉल्ड ॲज द एम्ब्रियोलॉजी. एम्ब्रियोजेनेसिस, डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो कॉल्ड ॲज द एम्ब्रियोजेनेसिस. ओके, and pasteurization and the reproductive health आपण ह्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. रिप्रोडक्शन इन एनिमल्स ऑकर मेनली बाय द टू मेथड्स. दोन प्रकारची मेथड आहेत. त्यापैकी पहिली जी मेथड आहे दॅट इज द असेक्शुअल आणि दुसरी आहे सेक्शुअल मेथड. हे मी का फास्ट घेतलं? ऑलरेडी आपण शिकले. त्याला नोट करायची काय गरज आहे का? नाही, म्हणून हे फास्ट घेतो. पुढे बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन एनिमल्स. मला सांगा, प्लांट मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होते का? होते. एनिमल्स मध्ये होते का? होते. बघा, तिथं पण असेक्शुअल होते, इथं पण असेक्शुअल होते. तिथं पण सेक्शुअल होते, इथं पण सेक्शुअल होते. आता मी फरक नाही सांगतो, ऑलरेडी आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघले होता. ठीक आहे. इट इज द कॉमन मेथड अमंग द लोअर ॲनिमल्स. इट डज नॉट इन्व्हॉल्व द मिओसिस. मिओसिसचा वापर केव्हा होतो? जेव्हा काय तयार होतात? गॅमेट्स. आता असेक्शुअल मध्ये गॅमेटच नसतात, म्हणून मिओसिसची गरज आहे का? नाही. नॉर द गॅमेट फॉर्मेशन अँड द यांच्यामध्ये फ्युजन पण नसतं. द फॉर्मेशन ऑफ प्रोजेनी, तिथं आपण ऑफस्प्रिंग म्हणत होता, इथे काय म्हणाला? प्रोजेनी बाय द single parent only and does not involve both the sexes, so it is called as the asexual reproduction. मम्मी पप्पा असतात का इथं? नाही, इथं काय असतात? फक्त पॅरेंट, सिंगल पॅरेंट. त्याच्यापासून असेक्शुअलचं बोलतोय मी इन अ लोअर ॲनिमल्स मध्ये. ओके, अँड द प्रोजेनी और द डॉटर सेल्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द सिंगल पॅरेंट आर कॉल्ड एज द क्लोन्स. बघा, एकच जर काय असेल या ठिकाणी पॅरेंट असेल तर त्यांच्यापासून तयार होणारा प्रोजेनी किंवा ऑफस्प्रिंग हे जेनेटिकली काय असतात? सिमिलर असतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं? क्लोन्स. आपण पहिल्याच लेक्चर मध्ये बघणार की क्लोन्स काय असतात. दे आर मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली सिमिलर टू देअर पॅरेंट. दे आर कॉल्ड एज द क्लोन्स. मग प्लांट मध्ये पण तयार होतात आणि ॲनिमल मध्ये पण तयार होतात. द लोअर ॲनिमल्स रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय द जेमूल फॉर्मेशन अँड द बडिंग. बघा, जे लोअर ॲनिमल्स आहेत ते प्रायमरली रिप्रोड्यूस बाय द असेक्शुअली बाय जेमूल्स. काय तयार होतात? जेमूल्स काय असतात मी सांगेन. आणि त्यासोबतच काय म्हणायचं? बर्ड फॉर्म मध्ये.
आपण हे पण बघल्या होत्या, बडिंग इन अ ईस्ट बघल्या होत्या, पण इथं बडिंग इन अ हायड्रा. हायड्रा एक काय आहे, ॲनिमल, लोअर ॲनिमल आहे, म्हणून त्याला या टॉपिक मध्ये घेतले. आणि याच्यामध्ये सुद्धा बडिंग होते, फॉर्मेशन ऑफ अ बर्ड, दॅट इज नोन एज द बडिंग. आणि तिथं आपण ईस्ट बघल्या होता, इथं काय आहे, हायड्रा आहे. ठीक आहे. आणि हे आहे जेमुल्स. मी सांगेन पहिले आपल्याला घटक बघायचा आहे जेमुल फॉर्मेशन. काय बघायचं आपल्याला, जेमुल फॉर्म झाले. जेमुल्स इज द, काय शब्द आहे, महत्वाचा आहे, बर्डच आहे, पण कुठं तयार होणार, आतमध्ये, म्हणून त्याला काय म्हणतात, इंटरनल बर्ड फॉर्मेशन. जेमुल्स आर इंटरनल बर्ड फॉर्मेशन, बॉडीच्या शरीराच्या आतमध्ये बर्ड फॉर्म मध्ये, त्याला म्हणतात इंटरनल बर्ड फॉर्मेशन ऑन अ स्पॉन्जेस. स्पॉन्जेस माहिती ना, पहिलं पोरिफेरा, ओके, फायलम जो आहे त्यामधला, त्यातला आहे पहिला स्पॉन्जेस. इट हॅज असेक्शुअल प्रोड्यूस्ड मास फॉर ऍग्रीगेशन. ऍग्रीगेशन म्हणजे ग्रुप of the dormant cell and the archaeocytes capable of the developing into new organism. आता बघा, जेमुल्स मधले जे सेल्स असतात ना, त्यांना म्हणायचं आर्चिओसाइट्स. काय नाव आहे त्यांचं, ARCHAEO, साइट्स, CYTES. साइट्स म्हणजे सेल. आर्चिओसाइट्स आर द सेल्स प्रेझेंट इन अ डॅश. असा क्वेश्चन येतात. स्पॉन्जेस which help in the formation of the internal bud, and that is known as the gems. Okay, and capable of developing into a new organism. And the archaeocytes get coated, याला कवरिंग असेल ना, ओके, कशी कवरिंग असते, एकदम थिक रेजिस्टन्स लेयर ऑफ द सिक्रेशन बाय द amoebocytes. The gemmules is formed to overcome unfavorable conditions. On return of the favorable condition of the water and temperature, the gemmules hatch and develop into the new individual. Example, that is the spongilla. Okay, थोडंसं समजून सांगतो. आला क्वेश्चन तर तुम्हाला काय त्या ठिकाणी टॅकल करता यायला पाहिजे. आपण पहिला जो पॉईंट बघायला, दॅट इज द जेमुल फॉर्मेशन. कोणता आहे, जेमुल फॉर्मेशन. पण जेमुल फॉर्मेशन कोणामध्ये होते, स्पॉन्जेस मध्ये, दॅट ऑकर इन अ स्पॉन्जेस. ओके, जेमुल्स म्हणजे काय, जेमुल्स आर द इंटरनल बर्ड्स. इंटरनल बर्ड्स असतात. ओके, दॅट इज द ऍग्रीगेशन ऑफ, ऍग्रीगेशन म्हणजे ग्रुप, ऍग्रीगेशन म्हणजे काय, ग्रुप, ऍग्रीगेशन ऑफ कोणते आहेत, आर्चिओसाइट्स. ओके, आर्चिओसाइट्स कडे एक ताकद असते, कॅपॅसिटी टू फॉर्म न्यू स्पॉन्ज. त्या न्यू स्पॉन्जला काय म्हणतात, दे आर कॉल्ड एज द स्पॉन्जिला. स्पॉन्जिला. आणि या ठिकाणी जे बर्ड्स तयार होतात त्याच्यावर एक थिक कवरिंग असते. कवरिंग कशी असते, एकदम थिक असते. त्याचं काम काय असतं, प्रोटेक्टिव्ह असते. आणि हे तयार करण्याचं काम करतात, दे आर कॉल्ड एज द अॅमिबोसाइट्स. सिक्रेशन ऑफ अॅमिबो हे येणार नाही पेपरला, लक्षात ठेवा. अॅमिबोसाइट्स सिक्रेशन खूप सोपा पेपर असते, अवघड नसणार. एवढं आलं लक्षात. बरं, आता तयार झाले. आता हे अॅमिबोसाइट्स केव्हा सिक्रेट करतात माहिती का, जेव्हा अनफेवरेबल कंडिशन आहे, खायला पियाला काहीच नाही, 18वे दारिद्र्य चालू आहे, तसं अनफेवरेबल कंडिशन. मग यांना फेवरेबल कंडिशन आली की ते काय होतात, डेव्हलप होतात आणि न्यू ऑर्गॅनिझम तयार होतात. त्यांना म्हणायचं जेमुल्स फॉर्मेशन इन अ स्पॉन्जेस. समजलं, दॅट इज द असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन इन अ जेमुल्स इन अ स्पॉन्जेस. आणि पण प्लांट की ॲनिमल डन. ओके, पुढचा जो घटक आहे तो बघूयात आपण. एवढंच आहे याच्यामध्ये, गॅस काय स्पॉन्ज आहे. इथं बघा, ही जर डायग्राम तुम्ही बघितलं, डायग्राम कशातली आहे, जेमुल्सची आहे. ही बाजूची जी कवरिंग आहे, ही कवरिंग कशी आहे, एकदम ठीक आहे. इथे एक नाव दिसले, मायक्रोपाइल. ठीक आहे, तिथं पण आपण मायक्रोपाइल बघलं तर इथं पण मायक्रोपाइल म्हणजे स्मॉल ओपनिंग. मायक्रो म्हणजे लहान, पाइल म्हणजे ओपनिंग, लहान ओपनिंग आहे तिथं मायक्रोपाइल. आणि इथं बघा, हा आतमधला आहे इनर मेम्ब्रेन. याच्या बाजूला मध्ये कोणते सेल आहेत, आर्चिओसाइट्स. कोणते सेल आहेत, आर्चिओसाइट्स. आणि हे बाहेरचा कोणता मेम्ब्रेन आहे, आउटर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन आणि आउटर मेम्ब्रेनच्या ठिकाणी बघा असं काहीतरी तयार झालं. हे आर कॉल्ड एज द जेमुल्स. तेच काय आहे, जेमुल्स आहे, लक्षात ठेवा तुम्हाला. सॉरी, ते काय, ते आर कॉल्ड एज द मोनॉक्झोम स्पिक्युल्स आहेत. त्यांचं काम असतं शेप देणं, त्यांना शेप देणं. ओके, आणि त्याच्यामध्ये जे छोटे छोटे तयार झालेत ना, ते आर कॉल्ड एज द जेमुल्स. मग हे ब्रस्ट होतील. ओके, आणि त्याच्यापासून काय तयार होईल, एक नवीन स्पॉन्ज तयार होणार आहे. त्याला काय म्हणतात, स्पॉन्जिला. त्याला काय म्हणतात, दे आर कॉल्ड एज द स्पॉन्जिला. अ स्मॉल बेबी ऑफ द स्पॉन्ज इज कॉल्ड एज द स्पॉन्जिला. डन. कोणाला डाऊट नाही. चला पुढे. आता नेक्स्ट आहे बडिंग. तुम्हाला माहिती आहे बर्ड फॉर्मेशन, त्याच्यामध्ये पण बर्ड फॉर्म होतात. पण ते बर्ड कुठं फॉर्म होते,
internal. Okay, budding, it is the simple method of the asexual reproduction normally occurring in a favorable condition. बघा ही जी budding आहे ना ती केव्हा होते, दोन्ही budding हे favorable condition मध्येच होतात, खायला पियाला. आपण budding ही ईस्ट बघले होते, ती पण फेवरेबल कंडिशन मध्ये होते, पण इथं पण कशी कंडिशन आहे, फेवरेबल कंडिशन आहे. ओके, इट इज सीन व्हरायटी ऑफ एनिमल्स लाईक सिलेंटेरेट्स. सिलेंटेरेट्स मध्ये हे आढळते, पेपरला येऊ शकते. त्याच्यामध्ये हायड्रा एक आहे आणि दुसरा आहे कोरल्स. हायड्रा अँड कोरल्स अँड ऑन सम कोलोनियल आस्किडियस इन अ हायड्रा अ स्मॉल आउटग्रोथ इज प्रोड्यूस्ड टुवर्ड्स द बेसल एंड. बेसल एंड म्हणजे पायथ्याला, बेसल एंड म्हणजे पायथ्याला. तुम्ही बघा बरं, ही आहे बेसल एंड, याला टॉप म्हणायचं, टॉप एंड. हा कोणता एंड आहे, बेसल एंड. बेसल एंडला एक छोटीशी ग्रो व्हॅली, मोठा वाला खाणं पिणं झाला, बारीक झाला, याच्यापासून नवीन तयार काय झाला, यंग हायड्रा. दॅट इज नोन ॲज द बडिंग इन अ हायड्रा. समजलं, फेवरेबल कंडिशन आहे. हायड्रा मध्ये होते, सिलेंट्रेस मध्ये होते, कोरल्स मध्ये होते, आस्किडियन मध्ये होते. एवढ्याच गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. हे बडिंग इन अ हायड्रा. आता पुढचा जो पॉइंट आहे बघा, इट डेव्हलप्स ॲज अ बर्ड. जी पॅरेंटची बॉडी आहे, जी बेसल साइडची बॉडी आहे ती डेव्हलप होते. कशामध्ये होते, बर्ड. बर्ड म्हणजे ग्रुप ऑफ सेल्स, आउटग्रोथ ऑफ अ बॉडी. आउटग्रोथ तुम्हाला सांगितलं, खात्या पित्या घरचे असले पोट असं वाढते एकदम जास्त, ते आउटग्रोथ झाले ना. इथं हायड्रामध्ये पण खात्या पित्या घरचा आहे, कारण फेवरेबल कंडिशन आहे ना. बर्ड तयार झाला आणि विच ग्रोज फॉर्म्स स्वतःचे टेंटॅकल्स तयार करतात. टेंटॅकल्स म्हणजे असं सिंपल त्याच्यावर आहे ना, फिंगर लाईक पोझिशन, तिथे टेंटॅकल्स अँड गेट ट्रान्सफॉर्म इनटू द nib individual. This process is called as the budding, and the young hydra gets detached. Detached म्हणजे वेगळे होणे from the parent and becomes the independent new organism. आणि स्वतः काय तयार करतो, एक स्वतः न्यू इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम म्हणून त्या ठिकाणी सर्वाइव्ह करणार आहे. दॅट इज द बडिंग इन अ हायड्रा. ओके, त्याच्यानंतर बाय, मला मी एकदा हात दाखवा म्हणतो होतो. त्याच्यानंतर आहे रिजनरेशन. ओके, री म्हणजे परत, जनरेशन म्हणजे तयार होणे, रिजनरेशन. ओके, आता सपोज एखादा ऑर्गॅनिझम त्याला आपण अर्ध्यातूनच कापल्या तरी त्यांनी त्याची बॉडी रिजनरेट करू शकत, त्यालाच म्हणायचं रिजनरेशन. एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. फ्लॅटवॉर्म मध्ये येतो तो प्लॅनेरिया. बघूया ते जसं की पाल आहे, पालचे शेपूट आपण काढले तर शेपूट काय करू शकते, ती परत जनरेट करू शकते. Regeneration, a word which is biology, refers to the process observed in all living organisms from unicellular bacteria up to the most of the complex multicellular forms. That is the example. By this process the organism can fundamentally repair, regeneration मध्ये, and regrow आणि काय करते, रिस्टोर करते. बघा तीन गोष्टी लक्षात ठेवा. रिजनरेशन मधून काय करते, रिपेअर, रिग्रो आणि रिस्टोर्स इट्स लॉस्ट और डॅमेज्ड पार्ट. ओके, आपण नाही करू शकत, आपण काय करू शकतो का, नाही, पण काही अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये हे काय करू शकतात, आपण रिपेअर करू शकतो, रिस्टोर करू शकतो, पण रिग्रो करू शकत नाही. लक्षात, डॅमेज पार्ट थ्रू इट इन्व्हॉल्व्ह द असेक्शुअल प्रोसेस मध्ये होणार आहे. इट डिफर्स डिस्टिंक्टली फ्रॉम रिप्रोडक्शन आणि रिजनरेशन वेगळ्या प्रोसेस. एक्झाम्पल, अ डॅमेज्ड हायड्रा आठवतात त्याचा, ते डॅमेज झाला, कॅन रिजनरेट इट्स लॉस्ट पार्ट. सपोज त्याचं एखादं टेंटॅकल डिटॅच झालं, तुटलं, तर तो त्या टेंटॅकलला परत काय करू शकतो, ग्रो करू शकतो. सिमिलरली प्लॅनेरिया, मी सांगितलं, हे नाव लक्षात ठेवा बरं, हायड्रामध्ये होऊ शकते, प्लॅनेरियामध्ये होते. दॅट प्लॅनेरिया इफ वाउंडेड म्हणजे जखम लागली त्या प्लॅनेरियाला, इट्स सेल्स बिकम द ऍक्टिव्ह आणि त्याला काय करतात, परत रिजनरेट करतात. अँड लॉस्ट पार्ट और द ऑर्गन बॅक इट्स टू ओरिजिनल स्टेट मध्ये परत येते. ओके, अँड दे कॅन ऑल्सो रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय द fragmentation. And also it is seen in a planarians that the anterior end exerts a pull on the posterior end and result in the constriction in the middle part, and that is a splitting into the two pieces, म्हणजे fragmentation म्हणतो. Each pieces grow into a new planaria, that is two clones of the organism have been formed. अंतिम वैशाचे डोळे आहेत का, उशास कट झालं, दोन भाग तयार झाले, हे कॉन्स्ट्रिक्शन आहे. दॅट इज नोन ॲज द कॉन्स्ट्रिक्शन. इथून ते कट होणार आहे, त्याला कॉन्स्ट्रिक्शन झालं, कट झालं. बघा दोन म्हणजे हे काय, एकमेकांचे क्लोन्स. दे आर मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली सिमिलर और द आयडेंटिकल. दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड ॲज द क्लोन्स. इट ऑकर इन प्लॅनेरिया. कोणामध्ये होता, प्लॅनेरियामध्ये होता. डन, दिस कोड आउट. ठीक आहे, आता पुढचा जो घटक आहे दॅट इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. ओके, आता इथे गॅमेट फॉर्म होतात, फर्टिलायझेशन होते, फ्युजन होते, गॅमेटोजेनेसिस होते, एम्ब्रियोजेनेसिस होते. जेवढ्या काही कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे होणार आहे. दॅट सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, इट इज द प्रोसेस विच इन्व्हॉल्व्ह द प्रोडक्शन ऑफ द
ऑफस्प्रिंग बाय द फॉर्मेशन अँड द फ्युजन ऑफ अ गॅमेट. काय काय होतं? फॉर्मेशन होते, फ्युजन होते, कोणाचं? गॅमेटचं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द एम्फिमिक्सिस. खूप महत्वाचं आहे. परत एकदा वाक्य वाचतो. काय म्हणते? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इट इज द प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स द प्रोडक्शन. कोणाचं? ऑफस्प्रिंगचं. कशानं? काय फॉर्म करायचं मला? फॉर्मेशन ऑफ द फ्युजन. कोणाचं? गॅमेटचं. आणि यालाच काय म्हणायचं? एम्फिमिक्सिस. म्हणजे आपण जे काय तयार झालं ना, ही कोणती प्रोसेस होते? एम्फिमिक्सिस. मिक्सिस मिक्सअप, एम्फी गॅमेट्स दोघं मिक्स झाले, पुण्याला म्हणायचं एम्फिमिक्सिस प्रोसेस. ओके. इन ॲनिमल्स गॅमेट फॉर्मेशन प्रायमरी इन्व्हॉल्व्ह द मिओसिस. प्रत्येक पहिल्या लेक्चर पासून व्हिडिओ मध्ये आहे मिओसिस 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 म्हणजे गॅमेट एकापासून 4, एकापासून 2 म्हणजे मायटोसिस. आपण बघितलेलं आहोत. ठीक आहे. आता एक एक स्टेप बघूया. स्पीड ओके ना? द सेक्शुअली रिप्रोडक्टिंग एनिमल्स शो 2 मेन फेजेस. किती फेजेस असतात? 2. सेक्शुअली रिप्रोड्युसिंग एनिमल्स मध्ये किती फेजेस असतात? 2 फेजेस असतात. ओके. इन देअर लाईफ टाइम. आता जी पहिली पिरियड आहे दॅट द अर्लियर दॅट इज नोन ॲज द जुवेनाइल फेज. आठवते मी प्लांट मध्ये सुद्धा सांगितलंय डेव्हलपिंग पिरियड, प्युबर्टी मध्ये येण्याच्या अगोदरची जी फेज असते त्याला म्हणायचं जुवेनाइल फेज. एनिमल्स मध्ये पण आहे, प्लांट्स मध्ये पण आहे. ही पहिली. आणि द मेनली रिप्रेझेंट द फिजिकल ग्रोथ फेज स्टार्टिंग फ्रॉम द बर्थ. बर्थ पासून आपण फिजिकली फिट होऊ शकतो ना, जी फेज असते त्याला म्हणायचं जुवेनाइल फेज. ओके. फ्रॉम बर्थ अँड द एनिमल्स कॅन नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. मला सांगा जुवेनाइल पिरियड मध्ये एनिमल्स नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकते का? नाही करू शकत. तो कॅपेबल आहे का? नाही. म्हणून त्या फेजला काय म्हणतात? जुवेनाइल फेज. ओके. मी तुम्हाला सांगितलं होतं ही फेज लक्षात ठेवा, ती पुढे येणार आहे. द एनिमल्स कॅन नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. द लेटर रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी. ही दुसरी फेज आहे. पहिली फेज कोणती आहे? जुवेनाइल फेज. दुसरी फेज कोणती आहे? रिप्रोडक्टिव्हली मॅच्युरिटी फेज. अँड इज अटेंड. आता केव्हा होते अटेंड? युजली आफ्टर द फिजिकल ग्रोथ इज ऑलमोस्ट ओव्हर. म्हणजे तुमची फिजिकल ग्रोथ कंप्लीट झाली काय होणार आहे? तुमच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज येणार आहे. आणि इट इन्व्हॉल्व्स द ग्रोथ म्हणजे वाढ अँड द ऍक्टिव्हिटी ऑफ द सेक्स ऑर्गन्स अँड द एनिमल्स कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. ओके. म्हणजे किती फेजेस आहेत? 2 फेजेस आहेत. पहिली फेज जुवेनाइल फेज, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकते का? होऊ शकत नाही. दुसरी फेज कोणती आहे? दॅट इज नोन ॲज द रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. मग आता होऊ शकते का? होऊ शकते. दीज 2 मेनली प्रायमरी 2 फेजेस इन एनिमल्स. ह्युमन्स असू द्या किंवा ऑल हायर एनिमल्स म्हणाला मी, त्यांच्यामध्ये होणार आहे. ओके. द एनिमल्स कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. बोथ दिस पिरियड्स, त्याला पिरियड्सला काय म्हणलेलं आहे? फेजेस आर व्हेरिएबल ड्युरेशन इन अ डिफरंट एनिमल. म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे वेगळे, ड्युरेशन म्हणजे कालावधी, डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या एनिमल मध्ये. म्हणजे वेगवेगळ्या एनिमल मध्ये त्यांना मॅच्युअर होण्याचा कालावधी काय असतो? सारखा. असं आहे का? ह्युमन्स आहेत, आपला कालावधी आणि एखादा डॉग आहे त्यांचा कालावधी सारखाच असतो का? नाही. हा काय असतो? व्हेरिएबल असतो. त्यांचा लाईफ स्पॅन वेगळा, आपला लाईफ स्पॅन वेगळा. पण ह्या फेजेस मात्र 2च असणार आहेत बरं. कोणती फेज? पहिली जुवेनाइल फेज. आणि दुसरी फेज कोणती? दॅट इज द रिप्रोडक्टिव्हली मॅच्युअर फेज. ओके. आफ्टर अटेंडिंग sexual maturity, the animals exhibit म्हणजे to show various event, namely. आता इथं बघा, पहिली कोणती होती? दुसरी कोणती होती? तिसरी कोणती होती? कळालं? प्लांट पहिलं काय शिकले आपण की हे क्लिअर होते. मग तुम्हाला हे पण माहिती आहे की प्री फर्टिलायझेशन मध्ये काय होते? काहीच होत नाही. त्यांच्यामध्ये काय तयार होतात? गॅमेट तयार होतात. फॉर्मेशन ऑफ द गॅमेट. ओके. त्याला दुसऱ्या अजून काय होऊ शकतं? त्यांच्यामध्ये गॅमेट ट्रान्सफर होऊ शकतात. फर्टिलायझेशन मध्ये काय होते? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. आणि पोस्ट फर्टिलायझेशन मध्ये काय? एम्ब्रिओजेनेसिस. म्हणजे काय तयार होणार आहे? फॉर्मेशन ऑफ झायगोट आणि त्यासोबतच एम्ब्रिओजेनेसिस. समजलं तुम्हाला? जर जोड्या लावायला आलं तर ते लिहिता येईल ना इथं. एका साईडला काय येणार आहे तुम्हाला? हे जे सांगतो ना, इट्स ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर युअर थेरी एक्झाम. थेरीसाठी महत्वाचं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला असं विचारलं, राईट डाऊन द डिफरंट फेजेस ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. तुम्ही 6 पॉईंट आता लिहू शकता. ठीक आहे. मी लिहून दाखवलं असतो कोणाला शिकवायचं म्हणून. आपल्याला हे सगळं लिहिता येतं तुम्ही जर नीट ऐकलं आणि नीट अभ्यास केला तर. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सेक्शुअली रिप्रोड्युसिंग एनिमल शोज द व्हेरियस ब्रीडिंग पॅटर्न. सम लाईक अ गोट. गोट माहिती तुम्हाला? शेळी. गोट, शीप अँड डॉंकी आर सीझनल ब्रीडर्स. म्हणजे यांची जी ब्रीडिंग आहे, त्यांचं जे रिप्रोडक्शन आहे हे कसं असते? सीझन वाईज असते, ऋतू वाईज. ओके. सीझन मध्ये त्यांची ब्रीडिंग होते.
दॅट सम लाईक अ गोट, शीप आणि डॉंकी यांची कशी होणार आहे सीजनल ब्रीडर्स. आणि वाईल ह्युमन्स अँड एप्स, एप्स माहिती आहेत, आणि ह्युमन्स दे आर कंटिन्युअस ब्रीडर्स, म्हणजे 12 महिन्यामध्ये कोणत्या पण सीझन मध्ये हे ब्रीडिंग करू शकतात. अँड दे कॅन ब्रीड थ्रू द इयर. कोण कोण आहे पेपर मध्ये असू शकते, कोणते ह्युमन्स आणि दुसरा आहे एप्स. मग सीजनल ब्रीडर्स मध्ये कोण येतात, गोट येतात, त्याच्यानंतर शीप येते आणि काय येतात डॉंकी येतात. दे आर कॉल्ड ॲज द सीजनल ब्रीडर्स. आणि ह्युमन्स आणि एप्स दे आर द कंटिन्युअस ब्रीडर्स. म्हणजे तुम्हाला सीजनल ब्रीडर्स आणि कंटिन्युअस ब्रीडर्स समजले. ओके, माकडासारखे दिसणारे प्राणी, हो ना, एप्स म्हणजे माकडासारखे दिसणारे प्राणी. डन. पुढे ह्युमन रिप्रोडक्शन. ह्युमन्स आर सेक्शुअली रिप्रोडक्शन ॲनिमल्स. ओके, याच्यात काही टेन्शनच नाही. ह्युमन्स आर सेक्शुअली रिप्रोडक्शन ॲनिमल्स. द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स व्हेरियस सिक्वेन्शियल स्टेप्स. त्याच्यामध्ये बघा स्टेप्स बघा, पहिली, दुसरी, तिसरी, ओके, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, पाचवी. एक गोष्ट पहिली जी असणार आहे गॅमेटोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे तयार होणं, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स कॉल्ड ॲज द गॅमेटोजेनेसिस. ओके, इन मेल्स देर आर स्पर्म, इन फिमेल्स देर इज ओहम. स्पर्म मध्ये तयार होते त्याला म्हणतात स्पर्मॅटोजेनेसिस. ओहम मध्ये ओहम तयार होते दॅट इज द oogenesis. ठीक आहे, त्याने कीर्तन म्हणल्याने मी ते सांगितलं. इन्सेमिनेशन म्हणजे जसं पॉलिनेशन असते तसं काय असते इन्सेमिनेशन. फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. ओके, त्याच्यानंतर आहे झायगोट फॉर्मेशन. डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म आफ्टर द फर्टिलायझेशन, आफ्टर द फ्युजन. त्याच्यानंतर आहे दॅट इज द जेस्टेशन. फॉर्मेशन ऑफ झायगोट फॉर्म झालं, त्याच्यानंतर काय झालं एम्ब्रिओ. आता एम्ब्रिओ पोटामध्ये असतो, त्याला तेवढा टाइम पिरियड 9 महिने 9 दिवस ठेवावा लागणार आहे, त्याला म्हणायचं जेस्टेशन पिरियड. दॅट इज नोन ॲज द जेस्टेशन पिरियड. आणि आता बाळाला जन्म देणार दॅट इज नोन ॲज द पॅक्च्युरायझेशन. ह्या किती स्टेप आहेत, 7 आहेत स्टेप. ओके, ह्या 7 स्टेप तुम्हाला माहित पाहिजे, ते ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये आहे. 7 आहेत ना, 7. हे स्माइल आहे आणि हे 5 7. नंतर आहेत किती तर नारळ होतात, खुश राहा, लक्ष द्या. पुढे आहे गॅमेट्स. एका दिवसात धडा संपतो मी असं शिकवणार. द गॅमेट्स कोणकोणते असतात, पुढे मारतो. नंतर eggs are produced by the primary sex organs. Okay, there are 2 types of organs, sex organs. पहिला प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि दुसरा सेकंडरी. ओके, त्याच्यामध्ये प्रायमरी मेल मध्ये कोणता असतो दॅट इज द टेस्टिस इन अ मेल. आणि फिमेल मध्ये कोणता असतो ओव्हरी इन अ फिमेल. खूप महत्त्वाचं आहे, टेस्टिस इन अ मेल आणि ओव्हरी इन अ फिमेल. दे आर कॉल्ड ॲज द प्रायमरी सेक्स ऑर्गन. इन अ प्रायमरी सेक्स ऑर्गन गॅमेटोजेनेसिस ऑकर. इन अ टेस्टिस देयर इज द फॉर्मेशन ऑफ द स्पर्म, दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड ॲज द spermatogenesis. In a ovary there is the formation of ova, that is the female egg, that is known as the oogenesis. Okay, म्हणजे प्रायमरी सेक्स ऑर्गनचं काम असतं गॅमेट तयार करणं, एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे ऑर्गन्स अदर दॅन टेस्टिस. आता टेस्टिसला सोडून जे ऑर्गन असतात आणि ओव्हरीला सोडून जे असतात त्यांना काय म्हणायचं, दे आर कॉल्ड ॲज द सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन. तुम्हाला मी सांगतोय, फ्लावर होतं, अँडोसियम, गायनोसियम, कॅलिस करोला. कॅलिस करोला नॉन इसेन्शियल. इसेन्शियल मध्ये होतं अँडोसियम, गायनोसियम. सेम इथं प्रायमरी सेक्स ऑर्गन, सेकंडरी सेक्स ऑर्गन. त्यात तुम्ही कंपॅरिझन जर केलं तर असं लक्षात राहील. ऑफ द मेल अँड फिमेल, ॲज द मेल अँड फिमेल कॅन बी एक्सटर्नली डिफरन्शिएट बाय द सर्टन स्पेसिफिक फीचर्स कॉल्ड ॲज द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. बघा, कॅरेक्टर्स पण अलग असतात. सेकंडरी सेक्शुअल म्हणजे आपल्याला बघल्या समजते की ही महिला आहे आणि हा पुरुष आहे, हा मेल आहे, हा फिमेल आहे, बघल्या समजते. त्या कॅरेक्टरला म्हणायचं दे आर कॉल्ड ॲज अ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. ओके, समजत असेल तर ते काय असतात, दे आर कॉल्ड ॲज अ ट्रान्सजेंडर्स. They are called as the sexually dimorphic. Di म्हणजे मॉर्फिक म्हणजे मॉर्फोलॉजी. म्हणून ह्युमन्स आर सेक्शुअली डायमॉर्फिक, वेगवेगळे दिसतात आपल्याला. ओके, सेक्शुअली डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. इन अ मेल्स द प्रेझेन्स ऑफ द बेअर्ड, दाढी, मॉस्टॅच म्हणजे मिशा, आणि हेअर ऑन द चेस्ट. त्यांची बॉडी मस्कुलर, एनलार्ज्ड लॅरिंग्स. ओके, ॲडम्स ॲपल. आता हे सगळं माहिती आहे, फास्ट गेला. ओके, मग मी एक्सप्लेन केलं तर आवड होते. त्याच्यानंतर आहे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स वाईल इन अ फिमेल्स. फिमेल मधले कॅरेक्टर बघा. ओके, आर द डेव्हलप्ड ब्रेस्ट. ओके, मॅमरी ग्लँड्स. त्याच्यानंतर ब्रॉडर पेल्विस रिजन आणि हाय पिच्ड व्हॉइस. म्हणजे तुमचा आवाज कसा असतो, एकदम जोरदार. ओके, हाय पिच व्हॅल्यू असतो, व्हॉइस असते. ठीक आहे, तुम्ही हाव बोला पाणी आण असं तुम्ही बोलता, त्याला म्हणायचं हाय पिच व्हॉइस. आणि मेलचा कसा असतो, लो पिच असतो, पाणी आणणार. अरे नाही, खरं आपण कधी रागात म्हणते का, आई पाणी घे की, पाणी आणतोस, कसं आहे लो पिच आणि हाय पिच. तसं नाही, लो पिचचा आवाज थोडा क्लिअर ऐकू येत नाही.
आणि हाय पिच व्हॉइस एकदम क्लिअर ऐकू येते, म्हणून तुम्ही बोललेलं लगेच ऐकू येते. मुलांचं बोललेलं तेवढं लवकर रिकॉग्नाइज होत नाही, हा फरक आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे आपलं काय तर बरं आहे. पुढे आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी मेल ऑर्गन. कोणकोणते असतात प्रायमरी मेल ऑर्गन? प्रायमरी म्हणतोय दॅट इज द टेस्टिस. आणि ऍक्सेसरी डक्ट्स असतात. ओके, त्याच्यामध्ये काही ग्लँड्स असतात विच फॉर्म द इंटरनल आणि एक्सटर्नल जेनायटल एरिया. जेनायटल एरिया म्हणजे प्युबिक एरिया. ओके, प्युबिक एरिया. ओके, दॅट इज नोन ॲज द जेनायटल एरिया. ज्या ठिकाणी गोनॅड्स प्रेझेंट असतात दे आर कॉल्ड ॲज द प्युबिक एरिया. त्यालाच म्हणता येतं जेनायटल एरिया. ओके, आता या ठिकाणी आपल्याला दिलेले स्ट्रक्चर पहिला, आता एकाकीचं नाव तुम्हाला पाठ असतील नाही पुढे सांगतो लाईनला. ठीक आहे, त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे टेस्टिस. टेस्टिस पेअर मध्ये आढळतात, दोन असतात. ठीक आहे, ओव्हरी पण दोन असतात. कोरिलेट करून सांगतो म्हणजे पुढे सोपं जाईल. पेअर ऑफ अ टेस्टिस म्हणजे किती? दोन. हे कसे असतात हे पेपरला येऊ शकते. टेस्टिस आर ओरिजिनेटेड फ्रॉम विच डर्मा. तर ते कोणत्या डर्माचे आहेत? मेझोडर्मा. हे खूप महत्वाचं आहे. 3 प्रकारचे डर्मा लेअर असतात, एक्टोडर्म, मेझोडर्म, एंडोडर्म. आणि मेझोडर्म पासून काय बनलेलं असतं? टेस्टिस बनलेले आहेत. हे कशा ओरिजिन आहे? मेझोडर्मल ओरिजिन. दे आर फॉर्मड इन अ लोअर ॲब्डोमिनल कॅव्हिटी अँड दे आर लोकेटेड इन अ पाउच दॅट इज कॉल्ड ॲज द स्कोट्रम. त्याला काय म्हणायचं? स्कोट्रम. द पाउच ऑन द टेस्टिस कॉल्ड ॲज द स्कोट्रम. याच्या पेपरमध्ये क्वेश्चन येईल. ड्युरिंग अर्लियर फिटल लाईफ. ड्युरिंग अर्लियर फिटल लाईफ. फिटल म्हणजे गर्भ, जे पोटामध्ये आहे ना त्याला म्हणायचं गर्भ. ओके, द टेस्टिस डेव्हलप इन अ ॲब्डोमिनल कॅव्हिटी अँड लेटर म्हणजे अगोदर ॲब्डोमेन मध्ये डेव्हलप होते. ओके, त्याच्यानंतर त्याची डेव्हलपमेंट होते ते बाहेर येणार आहे. दे डिसेंड इनटू द स्क्वॅट्रल स्कॅस थ्रू द पॅसेज दॅट इज कॉल्ड ॲज द इंग्विनियल कॅनॉल. हे पाठ करा. कोणत्या कॅनॉलच्या मार्फत येणार आहे? इंग्विनियल कॅनॉल. अँड ईच टेस्टिस कोणत्या शेपचे असतात? ओव्हल इन अ शेप. आणि त्यांची जी लांबी असते दॅट टेस्टिस दॅट इज 4 to 5 लॉंग अँड 2 to 3 सेंटीमीटर वाईड आणि 3 सेंटीमीटर. त्याच्यावर क्वेश्चन येत नाही. क्वेश्चन कुठे येतो? या ठिकाणी आणि या ठिकाणी. दोन गोष्टीवर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, प्रत्येकाचा शिफ्टचा पेपर अलग अलग असतो, लक्षात ठेवायचं. दॅट इज द टेस्टिस. स्ट्रक्चर ऑफ द टेस्टिस खूप महत्वाचं आहे. एक एक सांगतो तुम्हाला मी. वरून जाऊ का? ठीक आहे, सगळ्यात वर कॉर्ड आहे वहन करणारी. याला काय म्हणायचं? स्पर्मॅटिड कॉर्ड. CORD. जसं की ॲब्डोमिनल कॉर्ड, त्याला कॉर्डचं नाव काय? प्लासेंटाला जोडणारी नाळ म्हणते बघा. अम्बिलिकल कॉर्ड. कॉर्ड म्हणजे जोडणारी ट्यूब. कॉर्ड म्हणजे काय? जोडणारी. आता स्पर्म घेऊन चालली ना म्हणून याला नाव काय पडले? स्पर्मॅटिक कॉर्ड. सगळ्यात वर काय असते? स्पर्मॅटिक कॉर्ड असते. त्याच्यानंतर ब्लड वेसल लागतात. ब्लड आपल्या बॉडीमध्ये फक्त 2 गोष्टी अशा आहेत ज्यांना ब्लड पुरत नाही, जात नाही. तर 3 आहे. पहिलं म्हणजे हेअर्स, दुसरं म्हणजे नेअर्स, तिसरं म्हणजे कॉर्निया. 3 गोष्टी आहेत, लक्षात ठेवायचं. बाकीच्यांना तर ब्लड लागणार आहे म्हणून इथं काय असतात? ब्लड वेसल. त्यासोबत इथं काय असतात? नर्व असतात. ओके, इथपर्यंत कोणाला अडचण नाही. आता हे स्ट्रक्चर हे कसा शेप आहे रे? ओव्हल शेप आहे. याच्या वरचा भाग म्हणून याला काय म्हणले? डोकं. कोणाचं? इपिडायडॅमिस. हा वरचा जो भाग आहे दॅट इज द इपिडायडॅमिस. त्याच्यानंतर मिडल भाग आहे त्याला म्हणायचं बॉडी ऑफ इपिडायडॅमिस. आणि खालचं दॅट इज द टेल ऑफ इपिडायडॅमिस. समजलं? हेड ऑफ इपिडायडॅमिस, बॉडी ऑफ इपिडायडॅमिस, टेल ऑफ द इपिडायडॅमिस. समजलं? सगळ्यात वर स्पर्मॅटिक कॉर्ड, दुसरं ब्लड वेसल, तिसरं हेड, चौथं बॉडी आणि 5वं टेल. इथपर्यंत कोणाला टेन्शन नाही. पुढे सगळ्यात वर जे असते ना हेडला, तिथं प्रेझेंट असते व्यास डिफरन्स. हेडला काय डिफरन्स प्रेझेंट असते? व्यास डिफरन्स. ओके, त्यासोबतच त्याच्या खाली असते व्यासा डिफरेन्शिया. बघा डीच्या नंतर काय येते ना? ABCD येते ना? ABCD. डीच्या नंतर E म्हणून सगळ्यात अगोदर D, त्याच्यानंतर E. ओके, त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेला तर टेस्टिस, रेटेड टेस्टिस म्हणतात त्याला. काय म्हणतात? रेटेड टेस्टिस. त्याच्यानंतर ट्युनिका वजानॅलिस. बघा ही कव्हरिंग आहे. ठीक आहे, ट्युनिका वजानॅलिस इज द कव्हरिंग. ही काय आहे? कव्हरिंग. त्याच्यानंतर ट्युनिका अल्बुजिना. ओके, ही पण काय त्याची? कव्हरिंग आहे. त्याच्यानंतर लोबुल्स असतात. त्याच्यानंतर सेप्टम. हे पेपर मध्ये येणार नाही. आणि त्याच्यानंतर खाली असतात सेमिनिफरस ट्यूबल. जस्ट मला माहित राहावं म्हणून मी सांगालो. थेरीला येऊ शकते. ड्रॉ द डायग्राम ऑफ द टेस्टिस किंवा ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं डायग्राम आहे ते तुम्हाला आली पाहिजे. व्यास डिफरेन्शिया, रेटेड टेस्टिस, ट्युनिका वजानॅलिस, ट्युनिका अल्बुजिना, लोबुल्स, सेप्टम, सेमिनिफरस ट्यूबल्स, वर स्पर्मॅटिक कॉर्ड, त्याच्यानंतर खाली ब्लड वेसल, त्याच्यानंतर हेड, त्याच्यानंतर बॉडी, त्याच्यानंतर टेल. ही आहे सिंपल डायग्राम. सिंपल आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं काम होणार आहे दॅट इज द स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे कोणते स्पर्म तयार होते? मेल स्पर्म तयार होतात. ओके, आता आहे हिस्टोलॉजी ऑफ अ टेस्टिस. हिस्टोलॉजी मध्ये कसं बनले?
हिस्टोलॉजी म्हणजे टेस्टिसचं नेमकं स्टडी करायचं आपल्याला, हिस्टोलॉजी. ओके. द टेस्टिस इज एक्सटर्नली कवर्ड बाय द कोलॅजिनियस कनेक्टिव्ह टिश्यू. जिथं जिथं तुम्हाला हा शब्द येतो कोलॅजिनियस कनेक्टिव्ह टिश्यू, कोलॅजन फायबरचं काम असं प्रोटेक्शन करणं. म्हणून इथं काय म्हणजे हे कशासाठी काम करतात, प्रोटेक्शन. पॅरायटल कव्हरिंग आहे, ही काय आहे, कव्हरिंग आहे. टेस्टिस इज एक्सटर्नली, एक्सटर्नली म्हणजे काय, बाहेरच्या साईडला. मी टेस्टिस म्हणाला, स्कोट्रम बाहेरचा झाला, त्याच्या मधला जो लेअर आहे त्याला म्हणायचं कोलॅजिनियस कनेक्टिव्ह टिश्यू लेअर प्रेझेंट असतो, त्याला म्हणायचं ट्युनिका अल्बुजिना. ट्युनिका अल्बुजिना कोलॅजिनियस टिश्यू पासून बनलेली असते. अँड आउटर टू इट देयर इज अ इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग कॉल्ड ॲज द ट्युनिका वॅजानालिस. ओके. त्याच्या पण बाहेर कोण असते, ट्युनिका वॅजानालिस. आणि हे कसे असते, कुठे गेले, इनकम्प्लीट असते. ही कशी असते, इनकम्प्लीट. तुम्हाला असं जर क्वेश्चन आला, which covering is incomplete inner testis of the male, that is known as the tunica vaginalis, and त्याच्यामध्ये inner to it, that is the tunica vasculosa. ट्युनिका शब्द आला की टेस्टिसच्या बाबतीत म्हणायचं. कार्डिया म्हणजे की तुम्ही काय म्हणता, हार्ट. ओके. त्याच्यानंतर नेफ्रॉन म्हणलं की तुम्ही काय म्हणता, किडनी. किडनी. न्यूरॉन म्हणले काय म्हणता, नर्वस सिस्टीम. तसा हा ट्युनिका शब्द आला की तुम्ही काय म्हणता, टेस्टिस. लक्षात ठेवा, एक एक शब्द महत्वाचा आहे. ओके. इथपर्यंत आलं लक्षात, कोणाला अडचण. पहिला ट्युनिका अल्बुजिना, दुसरा इनकम्प्लीट ट्युनिका वॅजानालिस, आणि तिसरा ट्युनिका वॅस्कुलोसा. आणि वॅस्कुलोसा हा कसा असतो माहिती आहे का, एकदम थिन असतो, सगळ्यात आतमध्ये असतो. आणि याच्यामध्ये ब्लड वेसल असतात, दॅट इज द वस्कुलार लेअर. वस्कुलार लेअर म्हणजे ज्याच्यामध्ये ब्लड वेसल प्रेझेंट आहे. ब्लड वेसल म्हणजे आर्टरी, वेन्स आणि कॅपिलरीज. ओके. अँड द फायबर्स फ्रॉम द ट्युनिका अल्बुजिना. आता बघा इथून थोडंसं कहाणी गेली आहे. आता जे फायबर्स आहेत कोणामधले, ट्युनिका अल्बुजिना. अल्बुजिना हे डिवाइड होतात. अल्बुजिना ठीक आहे ना, हे प्रत्येक टेस्टिस मध्ये इनटू अबाउट 200 ते 300 टेस्टिक्युलर लोबुल्स, लोब्स तयार होतात. किती, 200 ते 300 एका याच्यामध्ये, एक म्हणजे एका टेस्टिस मध्ये. इच विथ द 4 अँड हायली कॉइल्ड. आणि बघा हे 200 ते 300 बनले, काय बनले तरी 200 ते 300 टेस्टिक्युलर लोबुल्स बनले. आणि प्रत्येक जे आहे ना तो 1 ते 4 हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युबुल्स मध्ये बनते. म्हणजे सगळ्यात अगोदर टेस्टिक्युलर लोबुल्स आणि दुसरा सेमिनिफेरस ट्युबुल्स. पहिला टेस्टिक्युलर लोबुल्स, त्याच्यानंतर सेमिनिफेरस ट्युबुल्स. लक्षात ठेवा, सिक्वेन्स नंतर विचारणार आहे. आता प्रत्येक सेमिनिफेरस ट्युबुल आहे ना त्यांच्यामध्ये इंटरनली लाईन असते. इंटरनली दे आर लाइन्ड बाय द क्युबायडल, ट्यूब लाईन. क्युबायडल कोणते, जर्मायनल इपिथेलियल सेल्स प्रेझेंट असतात. आणि त्यांना काय म्हणतात, स्पर्मॅटोगोनिया. जसं पोलन मदर सेल आपण बोलले होते, मम्मी पोलन ग्रेनशी, तसं स्पर्मची मम्मी म्हणजे स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मची मम्मी म्हणजे स्पर्मॅटोगोनिया. म्हणजे कुठं प्रेझेंट असतात माहिती का, सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मध्ये. सगळ्यात अगोदर बघा, आता सिक्वेन्स जर तुम्हाला सांगायचं तर ट्युनिका अल्बुजिना. ट्युनिका अल्बुजिना डिवाइड्स इनटू द testicular lobules 200 ते 300. Testicular lobules is again consist of the 1 to 4 coiled structure that is known as the seminiferous tubule. That seminiferous tubules are lined by the, that is the cuboidal germinal epithelial tissue called as the spermatogonia. आणि त्याच्यामध्ये few pyramidal cell असतात, त्यांना काय म्हणतात, सर्टोली सेल. आणि त्यांना दुसरं नाव काय, that is the sustanaticula सेल्स. लक्षात ठेवा, सस्टॅनाटिकुलर सेल. तर मी मला सोपं वाटते सर्टोली सेल म्हणून मी सर्टोली सेल्स लक्षात ठेवते. इथपर्यंत आलं लक्षात. ओके. खूपच डोक्याच्या वरून जात असेल तर मी थोडंसं ते रिवाइज करतो, समजून जाईल. ओके. दॅट इज द ट्युनिका. पुढे काय, ट्युनिका अल्बुजिना. ट्युनिका अल्बुजिना पासून टेस्टिक्युलर लोबुल्स, टेस्टिक्युलर लोबुल्स पासून गोल्डशेल वाटलं मला, सेमिनिफेरस ट्युबुल्स, सेमिनिफेरस ट्युबुल्स पासून त्याची जी लाइन्स, इट लाइन्स बाय क्युबायडल जर्मिनल इपिथेलियल सेल्स और टिश्यू. क्युबायडल जर्मिनल टिश्यू. अजून याच्यापासून काय तयार होतं, याला आपण सिंपली काय म्हणतो, त्याचं स्पर्मॅटोगोनियम डिप्लॉइड असतात. त्याच्यामध्ये पिरॅमिड, आता याच्यामध्ये नाही त्यासोबतच असतात, पिरॅमिड शेपचं, पिरॅमिड
शेप म्हणजे त्रिकोणी अशा आकाराचे पिरॅमिड शेप. समोसा पिरॅमिड शेप आठवलं खाल्या ना. पिरॅमिड शेप असतात त्यांना म्हणायचं दे आर कॉल्ड ॲज सर्टोरी सेल. हा खूप महत्वाचा आहे हा सिक्वेन्स आहे. ओके हा रोज किती राहते. हा ओके. ट्युनिका अल्बुजिना, टेस्टिकुलर लोबुल्स, सेमिनिफरस ट्यूबल्स, क्युबायडल एपिडर्मल टिश्यू, स्पर्मॅटोगोनियम, पिरॅमिड शेप, सर्टोरी सेल. मग सर्टोरी सेलच्या मध्ये काय असते स्पर्म्स तयार. की बघा सिक्वेन्स खूप अवघड आहे का काहीच नाही. ओके हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके आता इथं ती डायग्रामच्या बाबतीत मी तुम्हाला देतोय. आता हा आहे दॅट इज अ टीएस म्हणजे ट्रान्सफर सेक्शन ऑफ द टेस्टिस. ओके याच्यामध्ये बघा कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असणार आहे. ओके प्रोटेक्शनसाठी. त्यासोबतच इथं बेसल मेम्ब्रेन प्रेझेंट असणार आहे. ओके इथं म्हणले बेसमेंट मेम्ब्रेन हा मधातला आहे प्रत्येकाचा. ओके त्याच्यात बाहेरचा ट्युनिका अल्बुजिना. ओके त्याच्यानंतर सेमिनिफेरस ट्यूबल. त्याच्यानंतर सेमिनिफेरस ट्यूबल आर लाइन्ड बाय द जर्मायनल इपिथेलियम. जर्मायनल इपिथेलियमच्या नंतर सर्टोरी सेल आणि त्याच्यासोबतच याच्यामध्ये या टेस्टिस मध्ये कोणते सेल प्रेझेंट असतात अतिशय महत्त्वाचे आहे. दे आर कॉल्ड ॲज द लेडिंग सेल अँड लेडिंग सेल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द इंटरस्टिशियल सेल्स. कोणते सेल्स प्रेझेंट असतात इंटरस्टिशियल सेल्स. त्यांना दुसरं नाव काय दे आर कॉल्ड ॲज द लेडिंग सेल. याचं काम आहे मी पुढे सांगणार आहे. ओके आणि त्याच्यानंतर इथं स्पर्मचे बंडल तयार होतात इथं अशा पद्धतीने प्रत्येकाचे दिसायला असं तोंड खूप समजलेले असतात. ठीक आहे आपण बघूया काय असणार आहे. इथपर्यंत आलं लक्षात. कोणा डाऊट हे झालं ना आपलं. इथपर्यंत झालं ना आपलं. ओके आता पुढचं बघा जे जर्मायनल एपिथेलियल सेल्स. आता जर्मायनल एपिथेलियल सेल्स माहिती आहे त्यांना दुसरं नाव काय दिलं स्पर्मॅटोगोनियम. जर्मायनल एपिथेलियम इज कॉल्ड ॲज द स्पर्मॅटोगोनियम. ओके त्यांच्यामध्ये होते दॅट जर्मायनल एपिथेलियल सेल्स दॅट इज ऑल्सो नोन ॲज द स्पर्मॅटो. माताचे वेळी स्पर्मॅटोगोनियम यांचं डिव्हिजन होते. यांच्यामध्ये काय होतं गॅमेटोजेनेसिस आणि याच्यापासून तयार होते स्पर्मॅटोझोआ. स्पर्मॅटोझोआ आणि याच्यापासून दॅट सर्टोरी सेल प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग स्पर्म. जसं तुम्हाला आठवतं का टॅपेटम होतं बघा. टॅपेटम पोमग्रेनेटला खायला प्यायला देत होतं. तसंच या ठिकाणी स्पर्मला खायला प्यायला कोणते सर्टोरी सेल देते. कोणते ते सर्टोरी सेल दॅट प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग स्पर्म. म्हणजे पहिला गोनियम येतो नंतर स्पर्मॅटोझोआ येतो नंतर स्पर्मॅटिड येते आणि नंतर स्पर्म येते. ही सिक्वेन्स तुम्हाला सांगेल पुढे आहे आपल्याला. ओके इथपर्यंत तुम्हाला डाऊट नाही. व्हेरियस स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस कॅन बी सीन इन अ सेमिनिफेरस ट्यूबल. आता ह्या सगळ्या स्टेजेस तुम्हाला कुठं बघायला भेटतात सेमिनिफेरस ट्यूबल्स. हे कोणापासून तयार झालेले असतात माहिती आहे का टेस्टिकुलर ल्युबल्स पासून तयार झालेले असतात. टेस्टिकुलर ल्युबल्स कोणापासून तयार झाले दॅट इज द ट्युनिका अल्बुजिना. आणि सिक्वेन्स पाठ करा काही अवघड नाही. द इनर मोस्ट स्पर्मॅटोगोनियल सेल हे पाठ करायचे. कशी असते डिप्लॉइड. त्याच्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइड असतो तो पण कसा असतो डिप्लॉइड. त्याच्यानंतर काय तयार होतं सेकंडरी स्पर्मॅटोसाइड. आता इथून कहाणी तुमची हॅप्लॉइड 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 हॅप्लॉइड. म्हणजे इथं डिप्लॉइड कोण कोण आहेत हे लक्षात ठेवलं म्हणजे बाकी लक्षात ठेवायचं. सगळ्यात पहिली स्पर्मॅटोगोनियल सेल डिप्लॉइड होणार आहे. प्रायमरी स्पर्मॅटोसाइड डिप्लॉइड होणार आहे. त्याच्या खालच्या सगळ्या कशा आहेत हॅप्लॉइड आहेत. सेकंडरी स्पर्मॅटोसाइड हॅप्लॉइड स्पर्मॅटिड हॅप्लॉइड स्पर्म्स हॅप्लॉइड. आणि इथपर्यंत बघू ना हे नोट करून घेतो. स्पर्मॅटोगोनियम कसं असतं डिप्लॉइड. प्रायमरी स्पर्मॅटोसाइड प्रायमरी स्पर्मॅटोसाइड कशी असते डिप्लॉइड. त्याच्यानंतर काय तयार होतं सेकंडरी स्पर्मॅटोसाइड काय असते हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे या नंतर स्पर्मॅटिड ना स्पर्मॅटोसाइड आहे का आता बरं छान छान. स्पर्मॅटोझोआ मला लिहू द्या. काही लिहिलं तर हॅप्लॉइड येणार आहे. स्पर्मॅटोझोआ लिहा की स्पर्मॅटिड लिहा किंवा स्पर्म लिहा स्पर्मॅटिड आणि नंतर काय ते पण काय हॅप्लॉइड. मला इथं एवढंच ठीक आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. ह्याच्या पलीकडे जर काही आलं तर त्याला काय म्हणायचं हॅप्लॉइड. ह्या दोघांपैकी कोणी आलं तर काय म्हणायचं डिप्लॉइड म्हणायचं. ओके लक्षात ठेवा. दॅट इज नोन ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा लेडिंग सेल येणार आहेत आपल्याला आले तर इंटरस्टिशियल फॉर द लेडिंग सेल हे लाय म्हणजे असणार आहे
इन बिटवीन द सेमिनिफेरस ट्यूबुल, दोन सेमिनिफेरस ट्यूबुलच्या मध्ये जे प्रेझेंट असते त्यांना म्हणायचं लेडिंग सेल्स. इन दॅट लेडिंग सेल्स lie in between the two seminiferous tubules and they secrete हार्मोन सिक्रेट करतात. म्हणून महत्वाचे दोन हार्मोन, पहिला आहे आणि दुसरा आहे टेस्टोस्टेरॉन. हार्मोन्स माहिती आहेत ना, द केमिकल मॅसेंजर. काय असतात? केमिकल मॅसेंजर. ओके, यांच्यापासून झालेला चेंज हा परमनंट चेंज असतो. त्याला आपण रिव्हर्ट करू शकतो का चेंज? नाही. देयर आर टू टाइप्स ऑफ द मेसेजिंग असणारे, दोन प्रकारचे, एक व्हॉट्सअप आणि एक टेक्स्ट. दोन असते, एक असते केमिकल आणि दुसरे असते इलेक्ट्रिक. त्यातली केमिकल म्हणजे कोणती असणार आहे? ही असणार आहे हार्मोनची. त्याच्यामध्ये अँड्रोजन आणि दुसरा आहे टेस्टोस्टेरॉन. सिंपल क्वेश्चन येऊ शकतो बाबा. एंड्रोजन्स अँड एंड्रोजन्स दुसरा नाव टेस्टोस्टेरॉन आहे. एंड्रोजन्स और टेस्टोस्टेरॉन्स आर सिक्रेटेड बाय डॅश सेल्स, लेडिंग सेल. ओके, लेडिंग सेल लक्षात ठेवायचं. आणि कुठं प्रेझेंट असतात? दे आर प्रेझेंट इन बिटवीन टू सेमिनिफेरस ट्यूबुल्स. ओके, त्याच्यानंतर जे असणार आहे, डू यू नो म्हणा, बहुत काय आहे? Presence of the peritoneal covering around the testis is an indication of its abdominal origin. आता असं विचारलं की बाबा हे abdominal origin कसं? तर सिंपली त्याच्या टेस्टिसच्या वर पेरिटोनियल कव्हरिंग असते, त्याच्यावर हेच ठरणार आहे की बाबा ते abdominal origin आहे. The testes are suspended in the scrotum by the spermatic cord. पहिलाच पण सांगितलं की spermatic cord त्याला धरून ठेवण्याचं काम करते. त्याच्यानंतर टेस्टोस्टेरॉन हार्मोन कोण सिक्रेट करते? लेडिंग सेल. Hormones stimulate the descent of testes and the fibromuscular bond called as the gubernaculum in the scrotum. Okay. टेस्टिस मध्ये जे फायबर प्रेझेंट असते त्याला गबरनॅक्युलम म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा. दोन टेस्टिसला धरून ठेवण्याचं जे काम करते ते कोण असते? गबरनॅक्युलम. कोण असते? गब्बर शेल. दॅट इज कॉल्ड ॲज द गबरनॅक्युलम. त्याला फायब्रोमस्क्युलर म्हणतात. आणि ह्याला तयार करण्यासाठी कोण हेल्प करते? टेस्टोस्टेरॉन तयार करते. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज द स्क्रोटम. हे जर नांदेडला शिकवत असतो तर एवढा हसू शिकवलं असतं. देयर आर सम रेस्ट्रिक्शन. म्हणून in some males a loop of intestine may pass through the inguinal canal. ओके, म्हणजे ते पोटामध्ये असतात, गर्भामध्ये असताना मोठं म्हणजे जन्माच्या अगोदर ते नंतर डिसेंट होतात, बाहेर येतात. ओके, त्याला म्हणतात कोणत्या कॅनलला येतात? दे आर कॉल्ड एज द इंग्विनियल कॅनल. दॅट इज द स्क्रोटम. कॉजेस द कंडिशन इज कॉल्ड एज द इंग्विनियल हेरिना. ओके, दॅट इज नोन एज द इंग्विनियल हेरिना. एकच मिनिट, काय तर राहिलं. In some males, a loop of intestine through the inguinal canal into the scrotum and causes condition called like the inguinal hernia. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे? स्क्रोटम अगोदर कुठे राहतात? ॲब्डोमेन रिजन मध्ये राहतात. आता त्यांना काय करायचं? त्यांची ग्रोथ होत जाते गर्भामध्ये. गर्भ म्हणजे फिटस, फिटल बॉडीमध्ये. बाय चान्स त्याच्यासोबत जर ॲब्डोमेन मध्ये काय प्रेझेंट असतात? ही कंडिशन आहे इंटेस्टाईन. इंटेस्टाईन पण सोबत जर आला स्क्रोटम सोबत बाहेर येते बरं, कंडिशन असतात अशा काही, तर त्याला म्हणायचं दॅट इज नोन ॲज द इंग्विनल हेरिना. हा जर शब्द आला तर म्हणायचं टेस्टिस बी आले, पण त्याच्यासोबत काय आलाय? इंटेस्टाईनचा थोडासा पार्ट बाहेर आला. इंटेस्टाईन कुठे गेला? इंटेस्टाईन. ओके, हा पण आलाय. त्याला म्हणायचं इंग्विनल हेरिना. म्हणजे असं असं प्रूफ झालं की बाबा ऑलरेडी हे कुठं होते? टेस्टिस दे आर इनसाइड अ बॉडी, बट आफ्टर लेटर दे विल बी आउटसाइड बाय द कोणत्या कॅनलला? इंग्विनल कॅनल. ही कंडिशन तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबू. या स्पीडनं जर शिकवलं तर हाताला इथंच थांबतो. म्हणून व्यवस्थित शिकवतो. जेवढं शिकवलं तेवढा अभ्यास करायचा. परवाच्या दिवशी तुमच्या पहिल्या धड्यावर CETचा 100 मार्काचा पेपर आहे. MC अभ्यास करायचा, काय नाही अभ्यास करायचा.